हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव, मधुमेहींसाठी संजीवनी। पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसणार। 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी, नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन। मुंबई, ठाण्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी। कोकणात पावसाचं थैमान, रायगडमधील 3 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नागोठणे शहरात पुराचं पाणी, चिपळूणमधील बाजारपेठा जलमय, रत्नागिरीतील जगबुडी नदीही इशारा पातळीवर। जोरदार वादळी पावसामुळे मुंबईत झाड कोसळून 3 मृत्यू। चेंबूरमधील स्कूल बस दुर्घटनेनंतर कुर्ला कमानी नौपाडा परिसरात झाड कोसळून एका वृद्धाचा, तारे कॉलनी परिसरात एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत। कुर्ल्यातील दुर्घटनेवरून रितू तावडे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये बाचाबाची। पेडणेकरांनी महापौर रील स्टार म्हणत तावडेंना डिवचलं। रीलवरून कामं होत नाहीत, मुंबईकरांची माफी मागा, पेडणेकरांची टीका। विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू, आरोप प्रत्यारोप करणं बंद करा, फील्डवर उतरा, मी रील स्टार के रियल स्टार मुंबईकर ठरवतील, पेडणेकरांच्या आरोपांवर महापौर रितू तावडे यांचं उत्तर। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार, दादरमध्ये रामरक्षा आंदोलन, ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान मंदिर परिसरात महाआरती, मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती। उद्धव ठाकरेंना शेवटी राम आठवला, रामाचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली, फक्त आज नव्हे, ठाकरेंनी रोज रामरक्षा म्हणावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। राम मंदिरातील अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी अत्यंत वेदनादायी, प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक असावा, दोषींवर कठोर कारवाईची शिक्षा व्हावी, राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंदगिरी महाराज यांची मागणी। मुंबईत मनसेचा मोठा राडा, भाजप नेते अमित साटम यांच्या विधानानंतर कार्यकर्ते आक्रमक, भांडूपमध्ये दाखवले काळे झेंडे।